हवन घरात करायचं असल्यास किंवा कुठेही तर आपल्याला हिंदू पंचांगानुसार अग्नीचा वास म्हणजे अग्निवास कुठे आहे हे पाहावं लागतं. अग्नीचा वास 3 ठिकाणी असू शकतो: पृथ्वीवर, आकाशात किंवा पाताळात. कोणतीही मोठी पूजा, होम, हवन यशस्वी होण्यासाठी अग्नीचा वास पृथ्वी जर असेल अग्नीचा वास तर तो अतिशय शुभ असतो आणि या दिवशी हवन केल्यास कार्यसिद्धीला जातं, सुखसमृद्धी प्राप्त होते. अग्नीचा वास जर आकाशात असेल तर या दिवशी हवन करणे अशुभ मानले जाते. यामुळे ज्याने हवन केले त्याचं आरोग्य धोक्यात येण्याची, आयुष्याची हानी होण्याची शक्यता असते. अग्नीचा वास जर पाताळात असेल आणि अशा स्थितीत हवन केलंस तर मोठी धनहानी किंवा संपत्तीचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नेहमी हवन करताना अग्निवास कुठे आहे हे शोधावं आणि त्यानुसारच त्याच दिवशी जेव्हा अग्निवास पृथ्वीवर असेल त्याच दिवशी आपल्याला हवन करायचं आहे. अग्निवास कसा आपण शोधावा की कधी पृथ्वीवर आहे? अग्निवास शोधण्याचं सूत्र असं आहे: शुक्ल पक्षाच्या प्रतिपदापासून ज्या दिवशीची आपल्याला हवन करायचं आहे त्या दिवसाची तिथी संख्या मोजायची. म्हणजेच शुक्ल पक्षाची प्रतिपदा 1, प्रतिपदा 2, प्रतिपदा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 अशा असतात. आणि त्याच्यानंतर 15 नंतर पुन्हा कृष्ण पक्ष चालू होतं. कृष्ण पक्ष 1 जिथे असेल तिथे आपल्याला 16 पकडायचं आहे, 2च्या ठिकाणी 17, 3च्या ठिकाणी 18 अशा पद्धतीने अमावस्येला आपल्याला 30 आकडा मिळेल. आता आपल्याला एक सोपं गणित मांडायचं आहे ज्याच्यामध्ये बेरीज आणि भागाकार आहे. या भागाकाराची जी बाकी उरते तिच्या संख्या आपला अग्निवास कुठे आहे हे ठरवणार आहे. ही जी उरणारी बाकी आहे ती 0 किंवा 3 ही आली तर अग्निवास पृथ्वीवर असणार. जर ही बाकी 1 आली तर अशुभ असणार, म्हणजे अग्निवास आकाशात आहे. आणि जर बाकी 2 आली तर समजायचं अग्निवास पाताळात आहे. या दिवशी अशुभ आहे. फक्त जेव्हा बाकी 0 आणि 3 येईल त्याच दिवशी अग्निवास पृथ्वीवर असणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला होम, हवन, यज्ञ जे आहे ते करायचं आहे. अग्निवास कोणता आहे हे काढण्याचं एक सूत्र आहे: तिथीचा क्रमांक अधिक वाराचा क्रमांक, त्याच्यामध्ये आपण 1 ॲड करणार आहोत आणि त्याला भाग देणार आहोत 4ने. आता हा भागाकार झाल्यानंतर जी बाकी उरते ती आपला अग्निवास ठरवेल. आता मी हे तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगते. तिथी आपण 1 पासून पुढे मोजत जाणार आहोत. उदाहरणार्थ शुक्ल पक्ष 1 असेल तर ती 1, शुक्ल पक्ष 2 असेल तर 2, 3 असेल तर 3 असं करत करत आपण 15 पर्यंत येतो. 15व्या दिवशी पौर्णिमा असते. त्यानंतर कृष्ण पक्ष चालू होतो. कृष्ण पक्षाचा 1 असेल तर 16, 2 असेल तर 17 असं करत करत अमावस्येपर्यंत येतं. हे मी तुम्हाला आता कसं बघायचं तर कॅलेंडरमध्ये सिंपल दाखवते. आता माझ्याकडे हे कॅलेंडर आहे मे 2026चं. आता समजा आपल्याला यातला आपण एक डेट घेऊया 29. 29 तारखेचा आपल्याला अग्निवास आहे का चेक करायचा असेल तर त्या दिवशी कोणता आहे तिथी? शुक्ल 13. शुक्ल पक्षाची 13 म्हणजे आपल्याला 13 आपण कॅल्क्युलेट करताना घेणार आहोत. आता वाराची गणना आपण ज्योतिषशास्त्रामध्ये 1 म्हणजे रविवार, 2 म्हणजे सोमवार अशा पद्धतीने करणार आहोत. म्हणजे 24 तारखेला रविवार आहे 1, 25ला 2, 26ला 3, 27ला 4 अशा पद्धतीने 29 तारखेला शुक्रवार आहे. तर कोणती आपण गणना घेणार? 1, 2, 3, 4, 5, 6. 29 तारखेचं आपल्याला काढायचं आहे तर ही येणार 6, वार 6. आता यामध्ये आपल्याला 1 ॲड करायचा आहे सूत्रामध्ये. तिथीचा क्रमांक अधिक वार अधिक 1 आणि याला 4ने भागायचं आहे. याची जी बाकी उरणार आहे ती आपलं शुभ आहे की अशुभ आहे आणि कुठे अग्निवास आहे हे ठरवणार आहे. जसं की आपण तारीख घेतली 29 मे 2026. या दिवशी आहे शुक्रवार आणि शुक्ल पक्षाची 13.
शुक्ल पक्षाच्या 13साठी तिथी आपण केले 13 अधिक वार 6 अधिक त्यामध्ये 1 केलेला आहे, याची बेरीज झाली 20. ह्या 20ला आपण 4ने भागला आहे. 4 पंचे 20, 20तून 20 गेले 0 उरले, ही बाकी उरली 0. बाकी 0 आहे म्हणजे पृथ्वी. बाकी जर 0 किंवा 3 ह्या दोन आकड्यांपैकी कोणती आली तर अग्नीचा वास पृथ्वीवर आहे, जो अत्यंत शुभ आहे. या दिवशी आपण हवन करू शकतो. आणि जर अग्नीचा वास 1 आला तर आकाशात आहे, जर 2 आला तर पाताळात आहे. या दोन्ही दिवशी हवन करणे अशुभ मानले जाते. ज्येष्ठ शुक्ल 12, गुरुवार म्हणजे 5वा दिवस अधिक 1 ह्यांची जी बेरीज येते 18. या 18ला आपण भागणार आहोत 4ने. 4 चोक 16, बाकी उरली 2. ही आहे बाकी 2 म्हणजे अग्निवास पाताळात आहे. अशाच पद्धतीने आपण 30चं बघतोय. 14 7 1 भागिले 4 म्हणजे 4 पंचे 20. इथे सुद्धा बाकी 2 उरले आहे. अग्निवास पाताळात आहे, जो अशुभ आहे. आता आपण आणखीन एक उदाहरण बघूयात. 2 जून 2026 जो आहे कृष्ण पक्षाची दुसरी तिथी आणि वार आहे मंगळवार. कृष्ण पक्षाचं 2 म्हणजे 17वी तिथी अधिक वार रविवार पासून मोजत आल्यावर रविवार 1 सोमवार 2 मंगळवार 3 अधिक 1 यांची बेरीज होते 21. 21ला आपण भागणार आहोत 4ने. 4 पंचे 20, बाकी उरणार आहे 1. बाकी 1 याचा अर्थ आहे अग्नी आकाशात आहे, जो अशुभ मानला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय हनुमान.